सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी निर्गम याचा 19वा अध्याय आणि 4 ते 6 वचन या ठिकाणी आपण वाचूया. मिस्र्यांची मी काय केले व तुम्हा जसे काही गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे. या ठिकाणी देव इस्रायल लोकांना म्हणत आहे की मिस्री लोकांच्या गुलामगिरीतून, तुम्हाला तावडीतून, मी फारो राजाच्या गुलामगिरीतून मी तुम्हाला कसं बाहेर आणलेलं आहे. जणू काही मी गरुडाच्या पंखावर बसवून तुम्हाला आणलेलं आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे असं देव या ठिकाणी सांगत आहे. म्हणजे त्या त्रासातून, त्या पीडेतून, त्या संकटातून परमेश्वरानं इस्रायल लोकांना मिस्रांच्या तावडीतून काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे आणि इस्रायल लोकांना खरी शांती आणि आनंद परमेश्वरानं दिलेला आहे. आणि आज देव परत हे सांगत आहे की तुम्ही माझी वाणी खरोखर काय केली पाहिजे, ऐकली पाहिजे. माझ्या वाणीकडं, माझ्या बोलण्याकडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. माझा करार तुम्ही पाळला पाहिजे आणि देवाच्या आज्ञा देखील पाळल्या पाहिजेत आणि पाळून आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे. कारण देव म्हणतो की सर्व पृथ्वी माझी आहे, सर्व पृथ्वी माझी आहे आणि पृथ्वीवर राहणारे देखील सगळे परमेश्वराचे आहेत. आणि देवाची इच्छा हीच आहे की आम्ही देवाचा करार पाळूया, त्याच्या आज्ञा पाळूया, त्याचे नियम पाळूया आणि देवानं आम्हाला सर्व त्रासातून कशी सुटका तो करत आहे, कसा अनुभव तो आम्हाला देत आहे, आमच्या जीवनामध्ये कशी तो साक्ष घडवत आहे याची आठवण करूया आणि देवाची उपासना करू, देवाची भक्ती करू आणि देवाचा आशीर्वाद आपण सदा सर्व काळ घेऊया. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे. त्या सर्वांची काळजी घे. त्या सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर. त्यांचं काम आशीर्वादित कर. त्यांची प्रगती कर, त्यांची उन्नती कर. आणि परमेश्वरा, तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव प्रभू तू त्यांना दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू साक्ष घडव आणि प्रत्येकानं प्रभू या पृथ्वीवर राहत असताना तुझी आठवण करून तुझा करार पाळावा, तुझे नियम पाळावेत, तुझ्या आज्ञा पाळाव्यात. आणि प्रभू आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगता तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, तुला आम्ही आनंदित करावं. आणि म्हण प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. येशूच्या नावात मागतो म्हणतो बाप्पा एक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन. माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल. त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव कराल. आमेन.